लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा 2 हप्ते रक्षाबंधनाचा आणि जुलैचा हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे अशा प्रकारची आपण मागणी करत आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा रक्षाबंधन आहे 28 तारखेला आणि आपला जुलैचा हप्ता सर्वांना माहीत आहे ऑलरेडी पेंडिंग आहे, म्हणजे याचे 1500 रुपये आणि 28 ऑगस्ट म्हणजे या महिन्याच्या शेवटीच गेलं बरोबर। तर या महिन्याच्या शेवटची तारीख म्हणजे 28 ऑगस्ट म्हणजे हा एक महिना, कारण चालू महिन्याचं आणि मागच्या महिन्याचं वितरण पेंडिंग आहे। 1500 रुपये आणि 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये जो लाभ आहे एकूण 3000 रुपये लाभ एकत्रित द्यावेत अशा प्रकारची मागणी आपण याच्यासाठी करत आहोत, कारण अजूनही वितरण झालेलं नाही। मग आताच जर का आपण शासनापर्यंत जर ही गोष्ट जर पोहोचवली तर आपल्याला वितरण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। पण मात्र काही जरी असलं तरी देखील आपली मागणी आपण मांडणार आहोत, ती म्हणजे 2 हप्ते एकत्रित देण्याची। आता तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी म्हणतील की सर 2 हप्ते मिळतील की नाही माहिती नाही आहे, ते काहीही असलं तरी देखील आपण हा मुद्दा यासाठी मांडतो कारण की आता रक्षाबंधनाचा सण आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा अजूनही योजनेच्या मानधनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही आणि आपण जर संपूर्ण जर का चुपचापच राहिलो तर कोणत्याही गोष्टीची कोणतीच हालचाल होणार नाही। तर त्यामुळे आपल्याला ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणंच लागणार आहेत। आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की मागच्या वेळेसचा जो GR आला होता म्हणजे जून महिन्याचा बरोबर 24व्या हप्त्याचा जो GR आला होता जून महिन्याचा, तर तो GR 7 तारखेला आला होता आणि आज जर आपण पाहिलं तर आज आहे 6 तारीख, आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे बघा उद्यापर्यंत म्हणजे समजा उद्या 7 तारखेला जर समजा अचानक GR आला तर कुणाला त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको, कारण मी सांगितलं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला GR जे जाऊ शकतो 13 तारखेपर्यंत आणि वितरण होऊ शकतं आपलं प्रोबॅबिलिटी आहे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त। पण जर स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि त्याच्यानंतर लगेचच रक्षाबंधनाचा आपण जर हा मुद्दा मांडला तर आपल्याला या महिन्यामध्ये 2 वेळेस पण वितरण होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। पण हे संपूर्ण जे काही गोष्टी आहेत ह्या शासनाच्या इच्छाशक्तीवर डिपेंड आहेत। पण तरी देखील शासनाला पण माहिती आहे की आपण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फेर तपासणी अभावी त्यांचा लाभ बंद केला आहे, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही त्यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीची पण मागणी आहे की मानधनात वाढ करावी, 2 हप्ते जे आहे रक्षाबंधनानिमित्त त्यांना मिळावेत। असं नाही की ॲडव्हान्स हप्ता नाहीत त्या मागायला, ऑलरेडी 1 जुलैचा पेंडिंग आहे आणि हा चालू महिन्याचा हप्ता। त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे शासनाने आता वितरण अजून झालेलं नाही, त्यामुळे योग्य वेळ आहे आत्ताच आपण शासनापुढे ह्या गोष्टी ज्या आहे मांडत आहोत। आणि त्यामुळे नक्कीच शासनाने त्याची दखल घेऊन जे आहे लाडक्या बहिणीच्या एकतर मानधनामध्ये 300 रुपयाची वाढ करीत न्यावी, 300 रुपयाची, आणि त्यांना एकंदरीत जे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर मानधन त्यांचं वाढ करावी। आणि यावेळेसचे रक्षाबंधन सर्वात महत्त्वाचं, वर्षातून एकदाच रक्षाबंधन येतं, तर त्यामुळे या रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणींना जर 2 हप्ते एकत्रित देण्याची जर का काही तडजोड करता आली तर माझ्या मते फार चांगलं होईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, अजूनही वितरण झालं नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा नक्की मांडणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। जर GR संदर्भात कोणतीही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।